तर नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाउज कटिंग या स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता हे जे ब्लाउज आहे ते मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे। ब्लाउजची जी फिनिशिंग आहे ती कशा पद्धतीने आहे तुम्ही पाहू शकता। या पद्धतीने आपण ब्लाउजची फिनिशिंग केली पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय पाहायचं आहे तर आपल्याला जे ब्लाउज आहे ज्याला मी पोटली बटन यूज केलेले आहेत ते पोटली बटन कशा पद्धतीने लावायची किंवा जे पोटली बटन बनवताना आपल्याला ती डिझाइन आहे, पोटली बटनची जी डिझाइन आहे ती कशा पद्धतीने बनवायची ते आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायचे। आणि हे दोन कस्टमरच्या दोन सेम साड्या होत्या आणि हे धागे वगैरे निघू नये म्हणून मी साईडनी पिको वगैरे करून घेतलेला आहे आणि जे पिको फॉल आहे साडीचा तो सुद्धा मी रेडी करून घेतलेला आहे। आणि मैत्रिणी, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। चला मग आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी काय केलेलं आहे, ही जी बॅक साईड आहे ती घेतलेली आहे आणि ह्या बॅक साईड घेतल्यानंतर आपल्याला मार्क करायचं। आता ही ब्लाऊजची उंची खूप मोठी आहे, ती किती उंची आहे ब्लाऊजचं जे मेजर कसं आहे ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। आणि त्याचबरोबर जो गळा आहे तो डीप नेक आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तर मैत्रिणी, प्लीज तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मग आता आपण काय करूया, ही जी बॅक साईड आहे ती कशा पद्धतीने कटिंग करायची, तिचं मेजर कसं आहे, तिची चेस्ट, छाती, मोंढा, दंडघेर कशा पद्धतीने सगळं आपल्याला पाहायचं आहे। तर उंची आहे तर मैत्रिणी 12.5 इंच पूर्ण छाती घडी आहे, 6 इंचाचा शोल्डर आणि 6.5 इंचाचा मोंढा घेतलेला आहे आणि पूर्ण ब्लाऊजची उंची ही आपली 16.5 इंच आहे। 15.5 इंच तयार करायची। खालच्या बाजूने 3 इंचाचं मी एक बॉक्स तयार करून घेणार आहे, वरती 2.5 इंच असं 3 आणि 2.5 असं हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला व्ही आकाराचा स्टेप टाकून घ्यायचा आहे। आता ह्या पद्धतीने आता आपल्याला व्ही गळा नाही पण व्हीपेक्षाही आपल्याला थोडासा ब्रॉड असा गळा राऊंड शेप तयार करायचा। आपला गोल गळासुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही, अशा पद्धतीने मी हा गळा आखून घेतलेला आहे। हे पहा ह्या पद्धतीने, आणि तो गळा ऑलरेडी मी कटिंग करून घेते ह्या पद्धतीने। आणि आता ही आपण बॅक साईड ज्या पद्धतीने स्टिचिंग करतो किंवा आपण ज्या अस्तरचं ब्लाऊज आहे ज्या पद्धतीने आपण स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने हा जो पार्ट आहे तो आपल्याला घेऊन स्टिचिंग करायचा आहे किंवा शिलाई करायचं आहे। आता ह्या खालच्या बाजूने आपल्याला जी कंबरपट्टी आहे ती आपल्याला म्हणजे कंबरपट्टी न लावता जर ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा असेल तर अगोदर ब्लाऊज पीस आहे तो कपडा सुईचा ठेवायचा, म्हणजे सरळ ठेवायचा, त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि खालच्या बाजूने जेवढं शिलाई मार्जिंग असतं आपलं त्या पद्धतीने शिलाई मार्जिंग घ्यायचं। त्यानंतर गळ्याच्या बाजूने सर्व बाजूने पिना लावून घ्यायच्या। का पिना लावायच्या तर आपला गळा रुंद होऊ नये, ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस तो फाकू नये किंवा आपलं ब्लाऊजचं शोल्डर उतरू नये यासाठी ही काळजी घ्यायची। आपल्याला चौबाजूने गळ्याच्या अगोदर पिना लावून घ्यायच्यात, नंतर आपल्याला हा गळा आहे तो 1/2 इंचाच्या शिलाईने आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित आकाराप्रमाणे शिवून घ्यायचं आहे। हे पहा ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या पिना काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आतला जो भाग आहे ब्लाऊज पीसचा तो कटिंग करून घ्यायचा आहे, व्यवस्थित कट करायचं आहे। आपली जी कट आहे तो आपण शिलाई केली त्याच्या बाहेर जाता कामा नये, त्याच्या आतमध्येच आपल्याला हे छोटे छोटे कट्स द्यायचेत, जेणेकरून आपला जो गळा आहे परफेक्टरित्या आपण जसा स्टिचिंग केला आहे त्याच पद्धतीने आपला तो बाहेरच्या बाजूने सुद्धा फिनिशिंगमध्ये दिसला पाहिजे। त्यानंतर आपण जी बॅक साईड आहे त्याच्या खालच्या बाजूने एक दाब शिलाई देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला कमरपट्टी बसवण्याची काहीही गरज पडणार नाही। त्यानंतर जो गळा आहे तो सुद्धा आपण त्याच्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे दाब शिलाई देऊन घ्यायची। आपला गळा हा परफेक्ट अस्तरचा रेडी झालेला आहे, ज्याप्रमाणे आपण बॅक साईड रेडी करतो अस्तरची त्याप्रमाणे हा रेडी झालेला आहे ह्या पद्धतीने। आता हा रेडी झालेला त्यानंतर आपल्याला हे पाहू शकते ह्या पद्धतीने व्यवस्थित आपला गळा रेडी झालेला आहे। त्यानंतर आपण साईडनी काय करूया, अस्तरच्या शिलाई देऊन घेऊया या पद्धतीने। दोन्ही बाजूने पण आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे। आता ही शिलाई दिल्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो कटिंग करून घ्यायचा आहे। आता हे कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला याला काय करायचे, पॉईंट टाकायचे। आता हे मी पोटली बटन आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत कपड्याचे। आता मेजर टाकायचे अगोदर, आपल्याला काय करायचं आहे अगोदर मेजर टाकायचे। आता मी 2-2 इंचाचे
बाजूनी पॉईंट सोडून देणार, 1.5 इंच सोडू शकता किंवा 2 इंच सोडू शकता. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे पॉईंट 2 इंच, अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जाईल शिलाईमध्ये आणि बाकीचं काय होईल, अर्धा इंच आपलं शिल्लक राहील. मग मी अर्ध्याच्या पॉईंटनी पूर्ण गळ्यावर एक पॉईंट टाकून घेते अर्धा इंचाच्या गॅपनी. हे ह्या पद्धतीने, म्हणजे ना आपण जे पोटली बटन यूज करू ते कमी जास्त त्याची रुंदी होणार नाही. ह्या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या बाजूने अर्धा इंचाचे आपल्याला काय करायचे, पॉईंट आखून घ्यायचेत. म्हणजे आपण पोटली बटन बरोबर त्या पॉईंटवरच आपल्याला लावता येतील अशा पद्धतीने. आणि आपला गळा जसा परफेक्ट आपण स्टिच केलेला आहे त्याच पद्धतीने पोटली बटन लावून तो व्यवस्थित येईल. ह्या पद्धतीने आपण करायचे. त्यानंतर ही पोटली बटनचा जो भाग आहे, म्हणजे जो आपण पोटली बटन बनवलेला आहे, जे आपण जिथं शिलाई पोटली बटन तयार करून व्यवस्थित आपल्याला पोटली बटनचा जो समोरचा भाग आहे तो बाहेरच्या बाजूने काढून मग आपल्याला काय करायचे, व्यवस्थित ते बटन स्टिच करून घ्यायचेत. हे ह्या पद्धतीने. तर व्यवस्थित आपल्या पूर्ण गळ्याला आपल्याला एकदम आपण ज्या पॉईंटवरती आखून घेतलं अर्धा इंचाच्या पॉईंटने आपण पूर्ण गळ्याला आखून घेतलं आहे की नाही, त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, ते पोटली बटन आहेत ते व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचेत. अगदी व्यवस्थित हळूहळू आपल्याला ते शिलाई करून घ्यायचेत. ह्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये कापसाचं यूज करू शकतात किंवा तुम्ही आपले थर्मोकॉलचे बॉल असतात मी ते घालून बाहेरच्या बाजूने ब्लाऊज पीसचा कपडा अटॅच करून मग त्याला राऊंड शेपने पॅक करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीचे छोटे छोटे चौकोन तयार करून हे पोटली बटन मी तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं, जो जास्तीचा कपडा आहे पोटली बटनच्या बाजूचा तो व्यवस्थित कटिंग करायचा आहे, हळूहळू कटिंग करायचा आहे, जेणेकरून आपली जी बॅक साईड आहे त्याला कट्स लागलं नाही पाहिजे, नाही तर आपलं ब्लाऊज पूर्ण खराब होऊ शकतो. आणि जी कातर आहे ती व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती कट करून घ्यायची, व्यवस्थित बाजूने व्यवस्थित कट देऊन घ्यायचे. हे ह्या पद्धतीने मी जास्तीचा कपडा आहे तो कट करून घेते. आता हे कट केल्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायची, एक शिलाई देऊन घ्यायची. अगदी व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. ह्या बाजूने सर्व बाजूनी शिलाई देऊन घेतल्यानंतर आपल्याला याला लेस यूज करायची आहे. आता मी ही एक लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि ती लेस आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायची. आता ही लेस मी लावली कारण की बॅक साईडला सुद्धा गोल्डन कलरचा काट आहे, त्याच्यामुळे मी गळ्याला सुद्धा ही लेस यूज केलेली आहे. आता हे जे कस्टमर आहे त्यांना नॉड वगैरे काहीही नको आहे, नाही तर आपण नॉडसहित लटकन बनवले असते मी. आणि आता ही कंबरचे जे टक्स आहे ते मी 5 इंचावर घेतलेलं आहे. उंची गळ्याच्या टक्सची उंची असते ती आपण गळ्यापेक्षा अर्धा इंचाने खाली घ्यायची असते. तर अशा पद्धतीने हे टक्ससुद्धा मी देऊन घेतलेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला या पद्धतीने आपला गळा ही रेडी झालेला आहे. चला मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.